नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या समोर अनेक घडामोडी घडत असतात आणि त्या घडत असतात तेव्हा त्यातून पुढे काय होणार आहे, काय निष्पन्न होईल, याचा आपल्याला अंदाज पण मानता येत नाही. पण त्यातून जे काही सिग्नल संकेत आपल्याला मिळत असतात ते जर आपण योग्य रीतीने समजून घेतले, त्याची पुढची मागची वस्तुस्थिती तपासली, पार्श्वभूमी शोधली, तर जे काय होतंय ते नेमकं समजून घेणं अजिबात अशक्य नसतं. काल परवा गुजरातमध्ये अचानक संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा घेण्यात आला. संपूर्ण मंत्रिमंडळाचा. एक मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ही व्यक्ती सोडली तर बाकीचे जे 15 मंत्री होते त्यांचे राजीनामे घेण्यात आले आणि त्यांच्या जागी लगेच 24 तासाच्या आत नव्या मंत्र्यांना घेऊन एक नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालं. मुख्यमंत्री कायम आहे, पण मंत्रिमंडळ बदललं. आधीच्या 15 मंत्र्यांपैकी 9 मंत्र्यांना परत स्थान मिळालं नाही, पण 6 मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात सुद्धा स्थान मिळालं. मुख्यमंत्री कायम आहे, पण आधीच्या मंत्रिमंडळामध्ये एक अत्यंत ज्युनियर, नवखा म्हणावा असा एक राज्यमंत्री होता, ज्याचं नाव मला वाटते हर्षद संघवी म्हणून आहे. हा गृह राज्यमंत्री म्हणून काम करत होता. त्याला थेट गुजरातचा उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं. तसं बघायला गेलं तर गुजरातमध्ये मला वाटते आनंदीबेन पटेल या गेल्यानंतर विजय रुपानी हे जे मुख्यमंत्री झाले होते त्यांच्या काळामध्ये गुजरातमध्ये सुद्धा मला वाटते 2 उपमुख्यमंत्री होते, किंवा एक मला नितीन पटेल हे नाव आठवतं. पण नंतर जेव्हा 2017च्या वगैरे निवडणुका काहीतरी आल्या होत्या, अशा वेळेला सगळ्याच्या सगळ्या, सॉरी 17 नाही 22च्या, तर सगळ्या मंत्रिमंडळाचा राजीनामा घेऊन पहिल्यांदा आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांना थेट मुख्यमंत्री बनवण्यात आलं आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे संपूर्णच्या संपूर्ण नवीन होतं, ज्यांनी आतापर्यंत कधीही मंत्रीपद भूषवलेलं नव्हतं. अशा सगळ्या नव्या चेहऱ्यांना घेऊन एक मंत्रिमंडळ बनवण्यात आलं आणि त्याचा फायदा 2022 मध्ये भाजपला मिळाला. आता त्यानंतर विजय रुपानी जाऊन भूपेंद्र आले होते आणि त्यांच्या जागी आता त्यांना कायम ठेवून बाकीचं सगळं मंत्रिमंडळ बदलले आणि या बदललेल्या मंत्रिमंडळामध्ये दीर्घकाळ काँग्रेसची सेवा केलेले, अगदी कधी काळी गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले अर्जुन मोदवाडिया यांचा सुद्धा या मंत्रिमंडळात समावेश आहे. पण आज मला जो विषय मांडायचा आहे तो यामागे काय भूमिका आहे, बदलला तर अख्खा मुख्यमंत्री का नाही बदलला? जसं विजय रुपानी यांना बदललं होतं, आनंदीबेन पटेल यांना पण बाजूला करण्यात आलं होतं, तर मग सगळं मंत्रिमंडळ राजीनामा देतं, 6 लोकांना कंटिन्यू केलं जातं आणि विस्तारित संपूर्ण 25-26 मंत्र्यांचं एक मंत्रिमंडळ बनवलं जातं, तर मुख्यमंत्री का बदलला जात नाही? तर त्याचं कारण एक मी ऐकलेलं असं आहे की स्वतः भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री पदावर राहायला इच्छुक नव्हते. त्यांनी वारंवार पक्षाच्या हायकमांडला म्हणजे अमित शाह किंवा नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्याला जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी केली होती, पण ती मागणी स्वीकारली गेलेली नाही आणि त्यांना एक प्रकारे जबरदस्तीने मुख्यमंत्री पदावर कायम ठेवण्यात आले. पण त्याच वेळेला दुसऱ्या टोकाला एक उपमुख्यमंत्री गुजरातमध्ये आणला गेलाय आणि तो उपमुख्यमंत्री हा अगदी नवखा आहे. अगदी नवखा म्हणजे अवघ्या 40शीतला आहे. ही मोठी गंमत आहे मित्रांनो. कदाचित गुजरातच्या राजकारणामध्ये
सगळ्यात तरुण असा उपमुख्यमंत्री असंही म्हणता येईल. याआधी 10 वर्षापूर्वी सुरतमधून हा तरुण पहिल्यांदा आमदार झाला होता. गेल्या मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्री म्हणून स्थान मिळालं होतं. पण त्या पलीकडे हा माणूस ज्या स्वरूपामध्ये भाजपच्या युवा मोर्चा किंवा इतर संघटनात्मक कामामध्ये व्यस्त असायचा, तिथे त्याची जी चमक दिसलेली आहे त्याला अधिक वाव देण्यासाठीच त्याला उपमुख्यमंत्रीपदी आणले. आणि त्याचं खाते वाटप बघितलं नव्या मंत्रिमंडळाचं, तर असं साफ दिसतं की भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री असतील, पण गृहमंत्री पद हे उपमुख्यमंत्र्याकडे आहे. गुजरातमध्ये सहसा असं कधी झालेलं नाही. एक पद्धत असते कुठल्याही राज्यामध्ये, मुख्यमंत्र्याकडेच गृहमंत्री सुद्धा पद असतं, गृह मंत्रालय असतं. कारण सामान्य जनतेवर राज्य करणारी जी शासन यंत्रणा असते, त्या शासन यंत्रणेमध्ये गृह मंत्रालयाचं सगळ्यात महत्वाचं स्थान असतं. साहजिकच ज्या अर्थी भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री असताना गृह मंत्रालय हे संघवी यांच्याकडे देण्यात आलंय, एका तरुणाकडे देण्यात आलंय, त्याची कारण शोधणं भाग आहे. आणि याच्यामध्ये हा एक तरुण नेता, हा भविष्यातला गुजरातचा देवेंद्र फडणवीस बनवण्याचा हा प्रयोग सुरू आहे का, अशी माझ्या मनात शंका आली. कारण ज्या प्रकारे गेल्या 10-15 वर्षामध्ये आमदार झाल्यापासून संघवी यांनी ज्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सरकारमध्ये असेल, पक्षात असेल किंवा वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये असेल, ज्या प्रकारच्या जबाबदाऱ्या संघवी यांनी पार पाडलेल्या आहेत, त्यानंतर त्यांना अतिशय मोक्याच्या जागी आणलं गेलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल तर 2014च्या निवडणुकीपूर्वी तुलनेने देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्रातला अतिशय तरुण असा भाजपचा नेता होता. गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबरीने काम करणारी जी तरुण मंडळी होती, त्याच्यात सगळ्यात आघाडीवर देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे खडसे, गडकरी, मुंडे असे ज्येष्ठ नेते असताना सुद्धा महाराष्ट्रात भाजपच्या अध्यक्षपदी, प्रदेश अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीसांना आणलं गेलं होतं. आणि तिथे म्हणजे 2014ची लोकसभा आणि 2014ची विधानसभा या दोनही निवडणुकीमध्ये भले मोदी लाट असेल, पण पक्ष पातळीवर आणि राज्य पातळीवर देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे सगळ्या मोहिमा राबवल्या की भाजप हा 2014 मध्ये एक नंबरचा महाराष्ट्रातला पक्ष झाला. महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष, बरे बहुमतापर्यंत पोहोचला नसेल, पण लोकसभेला शिवसेनेला सोबत घेऊन आणि विधानसभेला शिवसेनेपासून वेगळं होऊन संपूर्ण राज्यात स्वबळावर निवडणूक लढवताना भाजपने राज्यातला एक नंबरचा पक्ष ही आपली प्रतिष्ठा प्राप्त केली, आपली पद प्राप्त केली. या सगळ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष होते, नंतर मुख्यमंत्री होते. तेवढ्यावर भागलं नाही. 5 वर्षानंतर परत जेव्हा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका 2019 मध्ये आल्या, तेव्हा सरकार चालवता चालवता पक्षातल्या संघटनेवर सुद्धा आपलं वर्चस्व ठेवून फडणवीसांनी दुसऱ्यांना भाजपला राज्यातला सर्वात मोठा पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बनवून दाखवलं होतं. आणि त्याचीच पुनरावृत्ती लोकसभा 2024 मध्ये झाली नाही, तरी विधानसभा 2024 मध्ये झाली. आणि आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष आणि इतिहासातल्या सर्वाधिक पक्षाचे आमदार आपल्या 132 का 133 हे निवडून आणण्याचा पराक्रम देवेंद्र फडणवीसांनी केला. म्हणजे योग्य वेळेला संधी दिली
तर सचिन तेंडुलकर, गावस्कर, विराट कोहली वगैरे निर्माण होतात. हे जे खेळातलं आहे तेच राजकारणात सुद्धा शक्य असतं. हा प्रयोग भाजपच्या बाबतीत कमालीचा यशस्वी झालेला आहे. कमालीचा. जी गोष्ट इथे आहे ती तिकडे उत्तर प्रदेशात सुद्धा योगी आदित्यनाथ यांनी करून दाखवलेली आहे. आणि म्हणून गुजरातमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी स्वतः पंतप्रधान मुख्यमंत्री झाले, कसलाही अनुभव गाठीशी नसताना नरेंद्र मोदी अचानक गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून 2001 मध्ये आले किंवा आणले गेले. आणि बघता बघता त्यांनी सगळा गुजरात इतका भाजप करून टाकला की 12 वर्षानंतर त्याच नरेंद्र मोदींना संपूर्ण देशातल्या भाजपचं संघटन हे निवडणुकीसाठी सक्षम करताना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवलं गेलं होतं. आणि म्हणून आज जेव्हा गुजरातमध्ये एक नवा तरुण एकदम उपमुख्यमंत्री म्हणून आणून जवळपास सगळं सरकार आणि सगळे सत्ताधिकार त्याच्याकडे सोपवल्यासारख्या हालचाली झाल्यात, त्याचा गंभीरपणे विचार करणं अगत्याचं आहे. फक्त विश्लेषकांनी किंवा भाजपच्या समर्थकांनी नव्हे, तर राजकारणाचा अभ्यास करून राजकारणामध्ये यशस्वी व्हायला धडपडणारे जे कोणी वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, नेते आणि हायकमांड असतील, त्यांनी सुद्धा गुजरात मधला हा फेरबदल हा गंभीरपणे समजून घेतला पाहिजे. अगदी कार्यकर्ता या पातळीवर काम करत भाजपच्या आणि संघाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये काम केलेला हा तरुण आज गुजरातचा उपमुख्यमंत्री 40-45 मध्ये होतोय, किंवा असं काय वय असेल, 40 वय आहे त्यांचं. आणि जे काय खाते वाटप झालंय ते बघितलं तर एक गोष्ट स्पष्ट होते की भूपिंदर पटेल हे गेली 4-5 वर्ष जे मुख्यमंत्री आहेत ते नामधारी मुख्यमंत्री असतील आणि प्रत्यक्ष गुजरातचा कारभार हा हर्षल संघवी नावाचा तरुण उपमुख्यमंत्री करणार आहे कारभार. प्रत्येक खात्याला त्याच्याकडे यावंच लागेल, प्रत्येक खात्याच्या मंत्र्याला या संघवीकडे यावं लागेल. या दृष्टीने ती सगळी रचना झालेली आहे. आणि म्हणून मी म्हटलं की मी जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले मला ते आवडलेलं नव्हतं. मी वारंवार त्याची आठवण करून देतो. देवेंद्र फडणवीस हा अपयशी मुख्यमंत्री ठरेल, कोवळ्या वयामध्ये या तरुणाचा बळी दिला गेला, अशी भूमिका मी त्यावेळेला माझ्या ब्लॉगवर मांडली होती. पण फडणवीसांनी आपल्या कर्तृत्वगारीने आणि गुणवत्तेने, कार्यक्षमतेने मला सुद्धा चुकीचं ठरवून दाखवलं. अवघ्या 2 वर्षात लंबी रेस का घोडा असा लेख मला लिहावा लागला फडणवीसांवर. आणि म्हणून मी सांगतो की अनेकदा जे बदल आपल्या समोर घडत असतात, घडामोडी घडत असतात, त्यातले नेमके संकेत आपल्याला ओळखता आले नाहीत तर आपण चुकीचे निष्कर्ष काढतो. आणि ते चुकीचे निष्कर्ष लक्षात आल्यानंतर सुधारले नाहीत तर आपण अधिकाधिक चुकीचे निष्कर्ष काढत राहतो. आपण एक निष्कर्ष काढलाय तो चुकला तर तो चुकला हे स्वीकारणं फार मोठेपणा नसतो, पण खोटेपणा पण नसतो. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जे महाराष्ट्रात करून दाखवलं तितकं गुजरात स्वयंभूपणे सांभाळण्याची क्षमता असलेला नेता गुजरातमध्ये निर्माण झाला पाहिजे, या दृष्टीनेच हा फेरबदल झालेला आहे. या संघवीची जी काय थोडीफार माहिती उपलब्ध आहे ती चेक केल्यानंतर एक गोष्ट मला कळली की पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर, विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी जगभर जे अनेक दौरे केले, 2 कोटीच्या आसपास मोठी लोकसंख्या भारताची ही परदेशात वसलेली आहे. अनेक जण 2-2, 3-3 पिढ्या, 4-4 पिढ्या दुबई असेल, अमेरिका असेल, ब्रिटन असेल, युरोप असेल, आफ्रिका असेल, तिकडे जाऊन स्थायिक झालेले भारतीय आहेत. त्यांना भारताशी जोडून घेणं, त्यांचा
भारताच्या विकासामध्ये आणि भारताच्या राजकीय घडामोडींमध्ये उपयोग करून घेणं, यासाठी मोदी 2014 पासून प्रयत्नाला लागले होते. आणि त्यातून NRI म्हणजे अनिवासी भारतीय, परदेशात वसलेले भारतीय यांचे मेळावे त्या त्या देशात घ्यायचे म्हणून जी मोहीम मोदींनी पहिल्या 5 वर्षामध्ये 14 ते 19 राबवलेली होती, त्यामध्ये मोदींचे जिथे दौरे असतील त्या ठिकाणी अशा रीतीने अनिवासी भारतीयांना गोळा करून त्यांचे मेळावे करून तिथे भारताच्या पंतप्रधानाला त्यांच्या समोर आणणं, यासाठी जी मोहीम राबवली गेली होती त्याची मोठी जबाबदारी हा आता गुजरातचा उपमुख्यमंत्री झालेला संघवी नावाचा तरुण आहे त्याने पार पाडली होती. आणि ती त्याच्यासाठी तुलनेने अवघड काम नव्हतं. जगभर पसरलेले जे अनिवासी भारतीय आहेत त्यामध्ये प्रामुख्याने गुजराती लोकांचा भरणा आहे. गुजराती माणूस हा स्वभावानेच धंदेवाईक आणि व्यापारी असतो. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले जे भारतीय आहेत आणि तिथे त्यांनी आपली भारतीय आणि गुजराती संस्कृती जपलेली आहे, त्यातून ज्या संस्था संघटना उभ्या केलेल्या आहेत त्या आजही 4-4 पिढ्या उलटल्यानंतर आपल्या मायभूमीशी घट्ट नातं जोडून आहेत. त्यामुळे त्या संघटनांना हाताशी धरून मग इतर भाषिक त्या त्या देशातले जे भारतीय आहेत, बिगर गुजराती असलेले अनिवासी भारतीय यांना गुजराती माध्यमातून जवळ करून एक जगभर डायस्पोरा अनिवासी भारतीयांचं कोट्यवधी लोकांचं एक प्रकारचं संघटन उभं झालं. त्यामागे अपरंपार कष्ट घेणारा तरुण हा हर्षल संघवी आहे, ज्याला आता गुजरातचा उपमुख्यमंत्री केलाय. या अशा त्याच्या कामातून त्याला मंत्रीपदी पण नेण्यात आलं, राज्यमंत्री केलं होतं, आता थेट उपमुख्यमंत्री केले. पण या तरुणामध्ये काम करण्याची आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, कितीही अडचणीची वाट असो, त्यातून मार्ग शोधण्याची क्षमता आणि आपलं उद्दिष्ट गाठण्याची जिद्द ही अमित शाह किंवा नरेंद्र मोदी यांच्या नजरेत भरली असणार. हा तरुण हा संघटना उभी करतो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये परदेशामध्ये सुद्धा इतक्या पद्धतीने यशस्वी काम करतो. हा स्वयंभूपणे काम करू शकेल. आणि म्हणून मग तो मूळचा गुजराती असेल तर त्याला गुजरातमध्ये स्वयंभूरित्या सरकार सांभाळण्याची क्षमता निर्माण करण्याची संधी दिली पाहिजे. आजही 2014 नंतर 17 आणि 22 या 2 विधानसभा निवडणुका गुजरातमध्ये जिंकण्यासाठी नरेंद्र मोदींना स्वतः अपरंपार कष्ट घ्यायला लागलेत, काबाड कष्ट घ्यायला लागलेत. 2017च्या निवडणुकीत तर मोदींनी 27 सभा पंतप्रधान असताना घेतल्या म्हणून त्यांची टवाळी सुद्धा झालेली होती. पण मोदींनी ते कष्ट उपसले. पण आपण देशाचं राजकारण करताना, राष्ट्रीय जबाबदारी पार पाडताना गुजरातमध्ये आपल्या पक्षाला मागे पडण्याची वेळ येता कामा नये, तर ते स्वयंभूरित्या सांभाळणारं नेतृत्व उभं केलं पाहिजे. या जाणीवेतून हा तरुण थेट उपमुख्यमंत्रीपदी आणला गेलेला आहे. आणि त्याच्याकडून अर्थातच जसा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस पक्ष आणि सरकार संघटना एकाच वेळेला समर्थपणे हाताळतात, तसं नेतृत्व गुजरातमध्ये आलं पाहिजे. तसं प्रत्येक राज्यामध्ये भाजपकडे तसं नेतृत्व पाहिजे. या दृष्टीने ही हालचाल झालेली आहे. आणि हे मी एवढ्यासाठी सांगतोय की 20 वर्ष भाजप हा बिहारमध्ये आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे करू शकत नाही, तर ती एक त्रुटी एक समर्थ पक्ष म्हणून उभा राहिल्यानंतर सुद्धा आहे. ती त्रुटी भरून काढायची तर प्रत्येक राज्यामध्ये नव्या दमाचा तरुण
हा भाजप इंडिपेंडंटली सांभाळू शकेल असा नेता उभा करणं या दीर्घकालीन कार्यक्रमाचा हा एक भाग असू शकतो. गुजरातमध्ये गुजराती देवाभाऊ उभा करणं, त्याला सामर्थ्य देणं, सबळ करणं हा त्याचा हेतू असू शकतो. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.